हा होता लग्नानंतरचा दिवस. घर भरलेलंच होतं. आम्हा भावंडांचं पण अजून भरतच नव्हतं. लग्नामुळे सगळेच दमून गेले होते. ललिता आत्या बाहेर गजरा विणत बसली होती. अंगणात बसून सगळी गप्पा मारत होते. आज काहीतरी वेगळं करायचं म्हणून सगळ्या मुलांनी माळ्यावर जेवण करायचं ठरवलं. माळा आम्हाला नेहमीच ओढ असणारा घरातला वरचा कोपरा. लहानपणी अडगळीच्या किंवा पावसाळ्यात लागणाऱ्या गोष्टी ठेवण्यासाठी पप्पा माळ्यावर चढत. तेव्हा मीही त्यांच्या मागे कुतूहलाने शिडी चढून वर जायची. माझ्यासाठी माळा खास काय माहिती आहे? अचानक एके दिवशी मला तिथे जुनी पेटी भेटली, ज्यात माझ्या आजोबांचे काही फोटोज आणि पत्रे भेटली. ज्या आजोबांचा सहवास कधी लाभलाच नाही, अचानक त्यांना भेटल्यासारखं वाटलं होतं त्या दिवशी. आजोबांचा जुना खंजीर ते पप्पांच्या कवितांच्या डायऱ्या, हा एवढा खजिना आम्हाला इथेच भेटायचा. त्यामुळे जास्त कुतूहल. पण एकटं जायला वर आई परमिशन द्यायची नाही. त्यामुळे माळा आमच्यासाठी प्रेक्षणीय स्थळच. यावेळी अण्णाने माळ्यावर जायला जिना बनवून घेतला. रेलिंग्स पण लावले. वर बसायची व झोपायची सोय केली. मग हा चान्स आम्ही कसा सोडणार? प्रज्ञाने सगळ्यांसाठी मस्त खीर बनवली होती. सगळे आपापली जेवणाची ताटं घेऊन वर चढले. मस्त खीर, सगळी भावंड, आमचा लाडका माळा आणि आम्हाला हसवणारे आमचे मामा. काही दिवसांपूर्वी अडगळीच्या वस्तू ठेवलेला आणि धुळीत पडलेला हा माळा आज या माणसांमुळे किती सुखावला होता काय सांगू.